सर आज भीम जयंती आहे, मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो, शहरात देखील काय बंदोबस्त आपल्या वतीने पूर्ण शहरात लावण्यात आला आहे? भारतरत्न आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्व शहरातील नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. भीम जयंतीच्या कार्यक्रमाचं नियोजन गेल्या 15 दिवसापासून शहर पोलीस करत आहे आणि शांतता कमिटी समिती कमिटीचे मीटिंग्स हे सर्व नियोजन पूर्ण झालेलं होतं आणि काल 2 ते 3 दिवसापासून जल्लोष शहरात सुरू झालेला आहे आणि विशेषतः काल रात्रीपासून योग्य तो बंदोबस्त आपण शहरात लावलेला होता. माझे सर्व सहकारी अधिकारी DCP, ACP, PI आणि होमगार्ड्स, SRPF सर्व रस्त्यावरती काल रात्रीपासून आहेत आणि जे काही कार्यक्रम आहेत, मिरवणुकीचे कार्यक्रम आहेत, वंदनेचे कार्यक्रम आहेत आणि जे काही सार्वजनिक कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी योग्य ते नियोजन केलेलं आहे. सर्व कार्यकर्त्यांशी सर्व नेत्यांशी आम्ही सर्व नियोजन करून आहोत आणि आजची जयंती ही अतिशय उत्साहात आनंदात आणि सगळ्या नागरिकांना एकत्र येऊन सहभागी होऊन बाबासाहेबांनी जे आदर्श आपल्या सर्वांना घालून दिलेले आहेत त्या आदर्शावरती आपण चालून साजरी करत आहोत. सर डीजेला बंदी घातलेली आहे, डीजे लावणं काय नाही, कारण? डीजेला असं नाही आहे. आपण कारण की शहरामध्ये आत्तापर्यंत जे काही आपले सण साजरे झालेले आहेत गेल्या वर्षभरामध्ये त्याच्यामध्ये आपण 2 टॉप स्पीकर्स आणि 2 बेस स्पीकर्स याची आपण परवानगी दिलेली आहे आणि कारण की काही मॉडिफाईड झालेली वाहनं ज्याला मोटर ॲक्टप्रमाणेच बंदी आहे, त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालयाचे पण आदेश आहेत. त्याच्याप्रमाणे जे काही डेसिबल मीटर्सच्या मर्यादेमध्ये राहून त्यांना लाऊडस्पीकरचा परवाना आपण दिलेला आहे आणि मला असं वाटतं की जवळपास सगळ्यांनीच त्याचं पालन करायचं ठरवलेलं आहे. शांतता कमिटीमध्ये देखील त्याबद्दल सविस्तर चर्चा झाली होती आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांनी बघा महत्त्वाचं म्हणजे कसं की राज्यघटना आणि राज्यघटनेमधून नियम तयार झालेले सगळे कायदे आणि नियम याचं सगळ्यांचं पालन आपण सगळेजण निश्चितच करणार आहोत याची मला खात्री आहे. पण नेहमी शांतता समितीची बैठक होती, या बैठकीत निर्णय घेतला जातो की डीजे वाजवले जाणार नाही, मग त्याची अंमलबजावणी मोठ्यावर कारवाईसुद्धा होत नाही. कारवाई केली जाणार. शांतता समिती बैठकीत सगळा निर्णय घेतला जातो पण याच्यामध्ये ज्या प्रमाणात कारवाई व्हायला पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होत नाही. एक लक्षात घ्यावं, वर्षभरामध्ये आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की गणपती उत्सव देखील डीजेमुक्त झालेला आहे, शिवजयंती झालेली आहे किंवा इतर देखील सण झालेले आहेत गेल्या वर्षभराचे डीजेमुक्त झालेले आहेत आणि बघा आपलं शहर बदलतं आहे, आपल्या शहरामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट येत आहे, लोक देखील त्याचे विचार बदलत आहेत. त्याशिवाय इतर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्याचं नियोजन करून ते समाज उपयोगी असे कार्यक्रम घडवून आणून ते योग्य प्रकारे कार्यक्रम करत आहेत आणि आपण असं म्हणू शकत नाही की डीजेवरती आपण कारवाई करत नाही. तुम्ही बघाल वर्षभरामध्ये डीजेचा वापर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. ज्यांच्यावर कारवाई झाल्या त्यांचे कुटुंबाचे लोक परवाच्या दिवशी जी आपण ते नाही ती घटना व्हेरीफाय केली. ज्यांनी हा विषय मांडलेला होता त्यांनी आमची माफी देखील मागितलेली आहे आणि त्याप्रकारे त्यांनी सोशल मीडियाला पोस्ट पण केलेलं आहे. अशी चुकीची बातमी आहे ती. अशा प्रकारे कुणावरती आपण गुन्हे लहान मुलांवर केलेले नाही. जे मंडळं होते जिने डीजेचा वापर केलेला होता मागच्या वर्षी तर त्यांच्या पालकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. जे मंडळ आहेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले आहेत. थँक्यू.